पूर्ण सामना सनी भगत यांचा एका बाजूला संघ आणि दुसऱ्या बाजूला मितेश भगत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बंधू आहेत एकमेकांच्या विरोधात. फर्स्ट ओव्हर पंकज पाटील गोलंदाजी करताना दिसेल. एक्सपिरियन्स आहे पंकज पाटील यांच्याकडे देखील भरपूर मोठा, जेवढा एक्सपिरियन्स रवी म्हात्रे यांच्याकडे आहेत. दोन्हीही अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत तुर्भे टीमसाठी. आज भूषण पाटील या टीममध्ये नाहीये. पंकज पाटील पहिला बॉल घेऊन फर्स्ट ओव्हर. पहिलाच बॉल सरळ उसळी घेत गेल्या विकेट कीपरच्या हातामध्ये. फलंदाज संदेश गोंधळी याला बीट करत असताना हा डॉट बॉल. संदेश यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये. तकदीरने देखील नक्कीच चांगलं क्रिकेट खेळलंय, चांगलं क्रिकेट गाजवलंय आणि दोन्ही जे फलंदाज आहेत सलामीवीर रिवा 11 जीवदानी बामणडोंगरीचे हे महत्वाचे खेळाडू आहेत. दुसरा बॉल ऑन साइडला स्लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. ऋषी काटेने बॉल थांबवलाय. चांगला थ्रो येतोय. ऋषी काटेकडे बॉल गेला की तुम्ही नक्की त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याचे जे थ्रो आहेत ते एकतर विकेट कीपर एंडला परफेक्ट येतील किंवा बॉलर एंडला परफेक्ट येतील. टायमर सेट आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे बरोबर जे 3 ओव्हर आहेत तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे. महेश स्पोर्ट्स चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. पंकज या ओव्हरचा तिसरा बॉल घेऊन यावेळेला तकदीर पाटील समोर असेल फलंदाजीसाठी. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, गलीमध्ये एक फिल्डर, कव्हर पॉइंटला एक फिल्डर, शॉर्ट कव्हर, मिड ऑन 30 सर्कलमध्ये, मिड विकेट डीप मध्ये. आणि यावेळेला स्लॉक करत असताना बॉलला फेकल्या ऑन साइडला लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. प्रेक्षकांनी झेल टिपला असतं तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेक्षक कमाल कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे, लक्षात घ्या. प्रेक्षक असतील तर या. आणखीन एक मोठा धमाका. आता स्क्वेअर लेगला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल उडवलाय आणि हाही षटकार येतोय. 6 धावा मिळतील. बॅक टू बॅक 2 षटकार तकदीर पाटीलच्या बॅट मधून येत आहेत. पंकजच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 7 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर आणखीन एक षटकार मारलाय. तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिली होती पंकजने. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 13. 4 बॉलचा खेळ संपलाय. आणि मागचाही सामना तुर्भे टीमने चांगला खेळला, चांगले जिंकलेत. रवीने चांगली बॅटिंग केली. पंकज आता गोलंदाजीसाठी पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ, 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून अप्पर कट केलाय. बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटक क्रमांक पहिलं इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा झाल्यात 17. बिनबाद टीम रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी. तर 4 धावा येतील. पहिलं षटक संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 17 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चांगली बॅटिंग, दुवादार खेळ पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं काहीशी अशी सुरुवात राहिली होती आरसीसी पेठ या टीमची. बंगला बॉईज प्रस्तुत CR11 पेठ. तो संघ पराभूत झाला. या स्पर्धेमध्ये 22 केल्या होत्या त्यांनी पॉवर प्ले मध्ये. आणि या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. हेमंत पाटील ने चांगली बॉलिंग केली होती. संजय म्हात्रे यांना विनंती, 200 रुपयाचं पारितोषिक द्या त्या प्रेक्षकाला. अभिनंदन. हेमंतचा हा बॉल आणि ते मात्र अपील होते. स्ट्रॉंग अपील करत असताना विकेट कीपर, गोलंदाज आणि सर्व खेळाडू. पंकज पाटील होता विकेट कीपर. पाहूया दोन्ही पंच चर्चा करतात, निर्णय येईल. पाहूया आता निर्णय काय येतोय ऑनफिल्ड अंपायरचा. फलंदाज बाद, आउट होईल आणि त्याचं दृश्य सध्या स्क्रीनवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या पद्धतीने ते फलंदाजाला बाद घोषित केलं. आउट आहे बॅटर
आणि एवढ्या मोठ्या स्क्रीनवर ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला मग आश्चर्याचा धक्का बसतो कधी कधी. अचानक फलंदाजाने का थांबावं क्रीजवर. आणि हे अजून एक वेळ ऍक्शन रिप्ले चॉप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मागे टोकावर लागलाय, त्याच्यामुळे इथे तर नो डाऊट फलंदाज एकदम क्लिअर कट आउट आहे. आउट होईल फलंदाज, विकेट इथे गमावली आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल फलंदाजीसाठी आर्यन नाईक. 4 ओव्हरचा सामना आहे. आर्यन नाईक फलंदाजीसाठी. मॅच मध्ये टार्गेट सेट करावं लागेल. हे म्हणजे मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती, मागच्या मॅच मध्ये त्याने विकेटने सुरुवात केली होती. शेवटच्या क्षणाला ऑन साइडला फक्त दिशा दिली. एक धाव कंप्लीट होते. पुश करा, खुश रहा. 2 धावा घेऊन जाईल. नमितला बॅकअप मिळते रोनितचं. तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये. आर्यनचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. महेश स्पोर्ट्स चषक अप्रतिम असं आयोजन इथे पाहायला मिळतंय. आजची तिसरी रात्र. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आहे. बॉल मागे चाललाय. फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग कौशल पाटील कडून. बॉल थांबवलाय. 1 धाव मिळेल फलंदाजाला. आर्यनच्या खात्यामध्ये 3 धावा आतापर्यंत. टीमची धावसंख्या 20 धावा. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचंय. टीम गोठिवली 11 आणि टीम भूमी 11 वडूनवगर. शॉर्ट बॉलचा वापर. हुक शॉट. बॉलला मागे पाठवला. आता चान्स नाहीये कौशलकडे देखील. बॉल जाईल सीमा पार. येतोय चौकार. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल इथे मिळेल. सन्नी भगत आणि मितेश भगत हे 2 बंधू आहेत आणि आतापर्यंत 2 बंधूंच्या जरा दरम्यान जुंपलेली लढत आहे ही. परंतु आता त्याच्यामध्ये वडिलांचा देखील हस्तक्षेप झालाय आणि वडील सांगतायत जर या 2 टीमपैकी कुठली एक टीम जिंकली तर त्या टीमला फायनल मध्ये जर प्रवेश केला आणि ती जर टीम जिंकली तर त्या टीमला फार्म हाऊसवर त्यांच्या वतीने पार्टी देण्यात येईल आणि त्यांच्याच फार्म हाऊसवरती पार्टी असेल. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी, सनी भगत आणि मितेश भगत यांचा संघ स्वर्णव 11 तुर्भे. हे 2 बंधू एकमेकांच्या विरोधात खेळतात या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. दोघांनी पुरस्कर्ते आहेत दोन्ही टीमचे. आणि ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 27. तुर्भे टीमने आतापर्यंत वेळ घेतलाय 7 मिनिटं 23 सेकंद या 2 ओव्हरसाठी. तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 10 धावा खर्च केल्यात. निलेश बिलारे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. तिसरं षटक निलेश बिलारेचं. स्ट्रायकिंग एंडला तकदीर पाटील सध्या फलंदाजीसाठी. तकदीर पाटीलने नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. बॅटची कडा घेतली. गलीमध्ये बॉल टर्न होतोय. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप. सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 28. निलेश बिल्लारे पुढचा बॉल घेऊन. या ओव्हर मध्ये मागच्या ओव्हर मध्ये एवढ्या काही धावा आलेल्या नाहीयेत. एकच चौकार लागलाय. या ओव्हरची सुरुवात एका सिंगलने झाली आहे. त्याच्यामुळे दबाव बनवलाय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. तुर्बे टीमने समोर पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. प्रयत्न सुरू होतोय. झेल ड्रॉप केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न ऋषी काटे आहे. सिंगल तिथे मिळेल. चांगलं अंतर कापलं होतं ऋषी काटेने, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल त्याच्या हातातून निसटतोय. एक चांगला फिल्डर आहे. टीमची धावसंख्या 29.
आणि 29वा झेल आतापर्यंत या स्पर्धेतला सोडला गेला याची माहिती आम्हाला देतोय प्रणय म्हात्रे, जो स्कोरर आहे. 29 कॅच ड्रॉप आणि धावा देखील झाल्यात 29. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या कडेला लागतोय, फिल्डर नाहीये तिथे, टर्न होईल बॉल, कव्हर पॉइंट मध्ये सिंगल तिथे मिळते. एकच धाव मिळेल. रवी म्हात्रेने बॉल थांबवला. धावा झाल्या 30. 3 बॉलचा खेळ संपलाय. मागच्या ओव्हरमध्ये 10, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3, म्हणजे मागील 9 बॉलमध्ये फक्त 13 धावा आल्यात. बामणडोंगरीचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या बामणडोंगरी टीमच्या खात्यात, परंतु त्याच्यानंतर तुर्भे टीमने म्हणजे स्वर्णम 11 तुर्भे, मितेश भगत यांच्या संघाने कमबॅक केलंय सनी भगत यांच्या टीमच्या विरुद्ध. आणि त्याच्यात वडिलांनी देखील एक मोठी उडी घेतली आहे. त्यांनी सांगितलं की जो संघ फायनल जिंकेल त्यांना माझ्याकडून फार्म हाऊस वरती पार्टी असेल. कव्हर्सला हा चौकार येतोय, 4 धावा मिळतील. आर्यनच्या खात्यामध्ये हा चौकार. टीमची धावसंख्या 34. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. टॉस साठी यायचंय टीम गोठिवली आणि भूमी 11 वडूनवगर. उलटा खेळण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स स्वीपचा, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. बॅटला लागला असं पंच सांगतायत. सिंगल जाईल बॅटरच्या खात्यामध्ये, आर्यनच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 35 धावा स्कोर बोर्डवर आहेत. टायमिंगचा जर विचार केला तर फक्त 11 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमने. बॅटची कडा घेतली आहे, रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला लागला तर आउट आहे, नाही लागला आणि त्यामुळे 1 रन ओव्हर थ्रो मध्ये मिळेल. आता बॅटिंग टीमच्या खात्यात जाईल, बॅटरच्या खात्यात जाईल आणि त्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 36. 11 मिनिटं घेतलेले आहेत 3 ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी करणारा संघ स्वर्णम 11 तुर्भे या टीमने. आणि या स्पर्धेमध्ये सर्वात कमी धावसंख्या जर कोणी उभारली असेल तर तो संघ आहे जनुमान खारकोपर, 17ला 7. स्पर्धेतील सगळ्यात जास्त स्कोर कुठल्या टीमने उभारला असेल तर तो संघ आहे विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, यांनी 63 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये केलेल्या आहेत. आणि आता पाहूया या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये कोणते 2 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 संघ दाखल झालेले आहेत पुढच्या फेरीमध्ये. सुपर 6 मध्ये ते टीम आहेत विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे ग्रुप ई मधून, आणि त्यानंतर मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंगस्टार वहाळ ग्रुप डी मधून. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आदित्य चव्हाणच्या खात्यावर सोपवण्यात आली टीमचा कॅप्टन हेमंत यांच्या माध्यमातून. हा महत्वपूर्ण सामना आहे. 2 सामने जिंकणं म्हणजेच त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं यश आहे या स्पर्धेतलं, आणि त्याच्यामुळे दोन्ही संघ ताकदीने मैदानामध्ये उतरलेत. मॅच ऑन आहे. प्रेक्षक देखील गर्दी करतात. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत महेश स्पोर्ट्सच्या वतीने. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर अलॉंग द कार्पेट. बॉल ऑन साईडला अडवला जाईल, तोपर्यंत सिंगल मिळते. रोनित पाटीलने हा बॉल थांबवलाय. एक सिंगल जाईल खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 37. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सत्रातला. बामणडोंगरी टीमकडे गोलंदाजी देखील चांगली आहे. सनी भगत यांच्या वतीने रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी मैदानामध्ये खेळतोय. अजूनही या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ शेष. यावेळेला लॅप शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे राहुल. प्रयत्न चांगला होता राहुलचा आणि बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर स्क्वेअर लेगला हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट मिळते. राहुलने हा चांगला झेल टिपलाय स्क्वेअर लेगला. खूपच चांगला लॅप शॉट मारला होता डीप मध्ये आणि तेवढाच दर्जेदार झेल. नवीन फलंदाज शुभम पाटील मैदानामध्ये जाईल. आणि आता अजूनही या सत्रातला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं लवकरात लवकर गोठिवली आणि भूमी 11 वडूनवगर. तर अतुल शेठ भोईर कुंडे वहाळ, मयूर शेठ भोईर यांचे बंधुराज यांच्या माध्यमातून या शेलगरच्या नाईट स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. अतुल शेठ, आपलं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि आपल्या शुभेच्छांचा आम्ही मनापासून स्वीकार करतोय. थँक्यू सो मच अतुल शेठ. चला तर जाऊया मॅच कडे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, हवेत खेळला. फिल्डर आहे डीप मध्ये, झेल होण्याची शक्यता आहे तिथे. चांगला झेल कॅप्टन हेमंतने टिपलाय. फलंदाज बाद.
शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 37. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आणि चौथ्या षटकातले बॉल शिल्लक आहेत आता फक्त 3. ऑन हॅट्रिक, हॅट्रिकची संधी आता गोलंदाजाला. आणि या स्पर्धेमध्ये अजूनही हॅट्रिक आलेले नाही आहेत, परंतु 2 मेडन ओव्हर आजच आपण पाहिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. एक षटक तर हर्षन पाटीलने टाकलं होतं गोठिवलीच्या, आणि त्याच्या अगोदर ओंकार नाईकने टाकलं होतं एक मेडन षटक. सध्या अटल सेतू तुमच्या स्क्रीनवर आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केलं जात आहे. अटल सेतूचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. 20 मिनिटांमध्ये मुंबईला तुम्ही इथून जाऊ शकता. बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला डीपमध्ये फिल्डर, आणि हॅट्रिक या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. रोनित पाटीलने हा झेल टिपला आणि पहिली हॅट्रिक मिळवण्याचा मान तुर्बे टीमचा खेळाडू आदित्य चव्हाण या खेळाडूच्या नावावर जातोय. हॅट्रिक कंप्लीट केली आहे. 4 बॉलमध्ये 3 विकेट त्याने घेतल्यात आणि या मॅच मध्ये नक्कीच पलटवार केला तुर्बे टीमने. सुरुवात धडाक्यात झाली होती, नक्कीच हेमंतने सामन्याला कलाटणी दिली. हेमंतने तिथे ब्रेक थ्रू दिला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर. त्याच्यानंतर निलेश बिल्लारेने चांगलं षटक टाकलं. त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या आणि आता या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आदित्य चव्हाणने. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर तिथे आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 38. तुषार गावंड यांच्याकडून पारितोषिक 1000 रुपयाचं ते लागू झालंय हॅट्रिक साठी आदित्य चव्हाणला. आता नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रन आउट होईल तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज. 2 धावा मिळतील आणि डबल बरोबर हे सत्र आता इथे संपलंय आणि धावा झालेल्या 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 41 टू विन. 41 धावा करायच्यात. टॉस केला जाईल. संजय म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन वडू नवगर आणि गोठिवली 11 संजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. हेड कॉल केलाय. तर हेड कॉल केला होता वडूनगर टीमच्या कॅप्टनने आणि हेडच आलेला आहे. भरपूर दूरचा प्रवास तुम्ही केलाय. मगाशी केतनला विचारलं, याही मॅच मध्ये टॉस आता तुमच्या बाजूने लागलाय. मगाशी टॉस मिळाला नव्हता आणि अचानक बॅटिंग करावी लागली. टॉस जिंकला, काय निर्णय घ्याल? बॅटिंगच करणार. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने माहोल आहे, टीम वेळेवर येणं, काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी आणि ओव्हरऑल ही स्पर्धा खूप चांगली आहे आणि या स्पर्धेचे नियम एकदम कडक आहेत आणि असेच नियम प्रत्येकाने ठेवावे. आणि आम्हाला जगन्नाथाने या साईडला पॅक केली टीम, त्यांचे आभार मानतो. आणि खास करून नील मनेरे आहे ना, तो खेळत नाही पण तो क्रिकेटवर जास्त लक्ष देतो. चला शुभेच्छा आहेत. माझ्याबरोबर आहेत कॅप्टन गोठेवलीचे. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं या मॅच मध्ये? आम्ही फिल्डिंगच केली असती. म्हणजे आता फिल्डिंगच करायची देखील आहे. काय वाटतं कितीपर्यंत रोखणं गरजेचं असेल वडूनगर टीमला? कारण या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे आणि फलंदाजी देखील. टीम तर खूप चांगली आहे त्यांची. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. स्वराज, तुला कसं वाटलं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? नवी मुंबई क्रिकेटमधून कुठेतरी आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा जिथे शिस्त खूप महत्वाची मानली जाते. तुला कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? कसा अनुभव राहिला?
ओव्हरऑल स्पर्धा खूप चांगली आहे आणि मेन स्ट्रिकली आहे ना ते चांगलं आहे. चला शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस नुकताच झालाय. वडूनोगर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्याने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, माफ करा, कारण मागच्या मॅचमध्ये त्यांनी बॅटिंग केली होती. याही मॅचमध्ये त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याच्या अगोदर तुषार गावंड यांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला मिळालेलं आहे. आदित्य चव्हाणला, ज्याने ती हॅट्रिक घेतली होती, ते त्याला दिले जातील जीपेद्वारे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, ऐकूया दीपक पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. थँक्यू सो मच. कुणालजी दाते त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. वळूया आपण दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी बामणडोंगरी संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 40 जमा केल्यात. 41चं टार्गेट आहे. स्वर्णम 11 तुर्भे संघासमोर सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले. चला जास्त ट्री मिटिंग घेऊ नका. हॉडल चला स्प्रेड अप व्हा. तेजस फिल्डिंग लावून घ्या. महेश स्पोर्ट चषक 2025. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आपण एन्जॉय करतो. आज ए पोलचे सामने, सगळेच दिग्गज संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. बामणडोंगरी, दिघोडे, पेठ, तुर्भे, मुरबी, गोटिवली, बोनकोडे, वडूनवगर असे 8 संघ खेळले, ज्याच्यामध्ये 4 अगोदरच पराभूत झाले होते, ज्याच्यामध्ये दिघोडे, पेठ, मुरबी आणि त्याचबरोबर बोनकोडे. तुषार गावंड यांच्याकडून 3 षटकारांना 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल. तुर्भे टीमसाठी नमित पाटील आणि पंकज पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन आदित्य पाटील तयार. 41 थांबवायचे आहेत रिवा 11 बामणडोंगरीला. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. भन्नाट सुरुवात. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम तुर्भे टीम. पहिल्याच बॉलवर नमित पाटीलने ठोकलाय षटकार. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या फलंदाजासाठी? फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं. बॉल बिगन. पहिलाच बॉल एवढ्या दूरवर मारलाय. भव्य स्वागत केलंय आदित्य पाटीलचं. नमित पाटील इन फॉर्म आहे. हा फलंदाज कन्सिस्टन्सी दाखवलंय दरवर्षीच, मी तर म्हणेन सातत्य राखलंय या खेळाडून आजपर्यंत फलंदाजी मधलं. पहिल्याच बॉलवर 6 धावा आल्यात. आदित्यला आता मात्र कमबॅक करणं क्रमप्राप्त आहे या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल नमित साठी. चेंज ऑफ पेस थोडासा टप्पा पडल्यानंतर वळतोय बाहेरच्या बाजूला. डॉट बॉल. चांगलं प्रत्युत्तर दिलंय षटकाराचं आदित्य पाटीलनं. पुढचा चेंडूवर मात्र निर्धाव खेळवलाय नमित पाटीलला. थोडीशी चर्चा दोघांमध्ये काहीतरी झाली असावी. नमित आणि पंकज. आदित्य पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. थोडासा गुडघ्यावर बसला होता. शॉट ऑफ लाईन. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन एक्स्ट्रा आज या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने जम्प करेल 7 वर. 7 ऑन अ बोर्ड. 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये स्वर्णम 11 तुर्भे संघाला. तुर्भे संघानं पहिला सामना जिंकला होता. तो बंगला बॉईज प्रस्तुत सियारा 11 पेठ संघाला पराभूत केला. बॅकफुटला गेला, कट केला. यावेळेस मात्र पॉइंटला थोडीशी मिसफील्ड चान्स आहे. अँड यस इट इज. पहिला मोठा धक्का. नमित पाटील सापडलाय. नाहक गडी गमावलाय स्वर्णम 11 तुर्भे संघानं. कमाल थ्रो होता त्या ठिकाणी तकदीर पाटीलचा आणि त्याच वेगानं लावला आदित्य पाटीलनं. चांगलं वर्क आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिली सफलता अर्जित केले ती रिवा 11 बामणडोंगरी संघानं. इनफॉर्म नमित पाटील. बॅक टू द पवेलियन. रवी मात्रे इन ॲट नंबर 3. वाल एक्सपिरियन्स प्लेअर आहे. गेले कित्येक वर्ष सातत्यानं तुर्भे संघासाठी हे नाव आपण ऐकत आलोय.
चांगला बॉल यावेळेस मात्र आदित्य पाटीलचा गुडल्या स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेत सरळ विकेट किपर पर्यंत पोहोचला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आदित्य पाटील चांगलं कमबॅक झालं या मॅच मध्ये. इन फॉर्म आहे खरं तर हा संघ. यंदाचंही वर्ष गाजवलंय जीवदानी स्पोर्ट्स क्लबनं. प्रिवा 11 बामणडुंगरी नावानं खेळतोय. चेंज ऑफ पेस, यावेळेस धीम्या गतीने टाकलेला बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राज, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 8 नाव. 8 धावा धावफलकावर. ऑन साइडला यावेळेस मात्र पाठवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. प्रेक्षकांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आज बरीचशी कॅश प्राइजेस घेतलेत. ही संधी मात्र गमावली आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. धावसंख्या 6 ने जम्प करेल 14. चांगली बॉलिंग करत होता. अचानक पहिल्या बॉलवर षटकारानंतर आणखीन एक षटकार खाल्लाय आदित्यनं. हा संघाचा स्ट्रायकर बॉलर आहे, त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असतात या मॅच मध्ये. थोडासा महागडा, कारण 41 वाचवायच्या, 10च्या खालीच तुम्हाला धावा द्यायच्यात. अशा सिच्युएशनला मात्र रिव्हर्सचा प्रयत्न होता. इकडे मात्र वेगात टाकला होता चेंडू, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त. धावफलकावर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 14 धावा. 14 ऑन बोर्ड. 41 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ओमकार नाईक आलाय. आजच्या रात्रीमध्ये मात्र ज्या गोलंदाजानं निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम केलाय आणि तोच ओमकार नाईक. वेग, बामणडुंगरीचा वेग आलाय. पहिलाच बॉल, यावेळेस लेंथ बॉल आणि इकडे मात्र बॅटची कडा घेतली. सरळ यष्टीरक्षक संदेश पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो. विकेट डाऊन. दुसरा धक्का. मागच्या मॅच मध्ये मात्र ज्या दोघांनी बॅटिंग केली होती खरं तर नमित पाटील आणि रवी मात्रे, यावेळेस रवी मात्रे मैदानाच्या बाहेर जातील. 2 मुख्य फलंदाजांना बाद केला आणि पहिलाच चेंडू फेस करत असताना मात्र एक आउटसाइड एज घेऊन बॉल निघून गेला. 2 धक्के दिलेत. 5 लेंथ बॉल, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र लागून बॉल सरळ संदेशच्या हातामध्ये. विकेट डाऊन. 41 साठी सुद्धा संघर्ष करावा लागेल स्वर्णम 11 तुर्भे संघाला. सोपं नाहीये. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मधून चाललाय हा संघ. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. ओमकारचा डॉट बॉल. हेमंत पाटील आलेत आणि आजच्याच रात्री खरं तर पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम या स्पर्धेमधलं ओमकारनं केला. त्याच्या पाठोपाठ मघाशी आपण दुसरं एक निर्धाव षटक पाहिलं हर्षनचं. गोठिवली संघाचा खेळाडू. टेकन. अनदर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का स्वर्णम 11 तुर्भे संघाला. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. हेमंत पाटील बाद.
15 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची गरज आहे. आई चेंडू पहा सेम लाईनला अगदी तसाच ज्या पद्धतीने रवी मात्रे बाद झाले होते. 25 पुनरावृत्ती झाले. 14 वर 3. रोनित पाटील मैदानामध्ये. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे तुर्बे संघाकडे, परंतु समोरचा संघ सुद्धा तेवढाच ताकदवान आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये गेले 3 वर्ष सातत्यानं सर्वोत्कृष्ट संघ होण्याचा बहुमान मात्र ज्या संघाला मिळालाय. रिवा 11 चिवतानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. ओंकार नाईक वेगावर स्वार होऊन करतोय गोलंदाजी. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल निघाला बॅकवर्ड पॉइंट कडून. थर्ड मॅनच्या दिशेनं थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बॅकअप चांगलाय, तेजस मात्रे त्या ठिकाणी होते. 2 धावा मिळतील. दुहेरी धावांचं योगदान. पहिल्यांदा ओमकार नाईकच्या अगेन्स्ट आजच्या रात्रीमध्ये धावा येत असताना 10व्या बॉलला धावा आल्यात. 9 बॉल खरं तर त्याने खेळवलं होतं आज, संपूर्णपणे धाव दिली नव्हती. पहिल्यांदा रन्स मिळाल्यात आणि त्या रोनित पाटीलच्या बॅटमधून. चांगला बॉल होता यावेळेस मात्र कबा पॉइंट कडे. कल्पेश त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकच जाव टिचून मारा पाहायला मिळालाय. त्यामुळे सुरुवात आदित्य पाटीलच्या अगेन्स्ट 2 षटकार आले होते पहिल्याच ओव्हरमध्ये, परंतु तदनंतरचं हे षटक मात्र नक्कीच थोडंसं लाभदायक ठरत असताना रिवा 11 बामणडोंगरीसाठी. सुपर बॉलिंग. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा आल्यात. कमबॅक करत असताना बामणडोंगरी संघ. ओमकार नाईक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. पंकज समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतात लॉंग ऑनला. सिंगलच येते. एकच जाव. यशस्वी षटक बामणडोंगरी टीम कडून. 2 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये धावा फक्त 4 आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 18. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. दोन ओव्हर्समध्ये 23 धावा करायच्या. 23 रिक्वायर्ड. डावखुरी हाताचा शैलीदार गोलंदाज कल्पेश ठाकूर येतोय 3रं षटक घेऊन. कल्पेशचा पहिलाच बॉल हवेमध्ये होता, थोडासा गलीमधून निघालाय. थर्डमॅनला फिल्डर तैनात केला. आदित्य येतोय वेगानं. तोपर्यंत 1 रन. चांगला बॉल. टर्न जास्तच होतात कल्पेश ठाकूर जे जेव्हा चेंडू आपण पाहतो ना, हातभर बाहेर वळवतो हा चेंडू आणि त्याच्या अगेन्स्ट बऱ्याच वेळेला मोठे फटके खेळण्यासाठी गेल्यानंतर झेल उडण्याच्या शक्यता जास्त असतात. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे सेफ हँड बामणडोंगरीचा. सगळ्यात बेस्ट फिल्डर आहे. चिकून टिपलाय झेल फलंदाज बाद. रोनित पाटील मैदानाच्या बाहेर जाईल. 4था धक्का बसलाय स्वर्णम 11 तुर्भे संघाला. 19 वर 4. सुरुवात काय धूम धडाक्यामध्ये झाली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14. त्यानंतर नमित पाटीलच्या विकेट नंतर लगेच रवी, हेमंत, रोनित आता मात्र बाद झालेत. ऋषी काटे आहेत, परंतु पंकज पाटील एका बाजूला आहे ज्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय. ऋषी काटे सुद्धा इनिंग पुढे नेऊ शकतील एवढं टॅलेंट मात्र त्याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि इथून मात्र पाहूया कशा पद्धतीनं कमबॅक केलं जाणार तुर्बे संघाकडून. 19 वर 4. कल्पेश ठाकूर ची स्पिन बॉलिंग सध्याच्या घडीला परीक्षा पाहणारी ठरते ती तुर्बे संघाच्या फलंदाजांसाठी.
फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर. कोणती धाव मिळणार नाहीये. चांगला बॉल, थोडासा वेग होता. बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न मात्र केला होता कल्पेश ठाकूरनं. आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ. सुपर बॉलिंग. आणखीन एक फुल लेंथ होता. खोलात टाकलाय. कल्पेश ठाकूर दहशत माजवतोय मैदानावर. निर्धाव चेंडूची सांगता. कमाल मॅच पाहायला मिळते. 18-27 चं समीकरण आता 8-22 वर येऊन पोहोचलंय. दोन चेंडू फार महत्वाचे आहे. थोडासा शॉट ऑफ लाईन, फाडे कॅच. उंच उडी मारत मी तर म्हणेन काय झेल टिपलाय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये संदेश पाटील कमाल यष्टीरक्षण. आणखीन एक धक्का लागलाय. ऋषी काटे मैदानाच्या बाहेर. निम्मा संघ गारद होत असताना 5वा धक्का तुर्बे टीमला. वाड कॅच. अफलातून झेल टिपलाय. सोपं नाहीये त्याच सेकंदाला जम्प करणं, त्याच सेकंदाला क्लीन कॅच पकडणं. आणि संदेश पाटील एक चांगला विकेट कीपर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला कमी धावांमध्ये सुद्धा या संघानं आजपर्यंत बरेचसे सामने जिंकलेत. ही ओळख आहे खरं तर या संघांची. आरसीसी पेठ संघ सुद्धा, परंतु आज आश्चर्य वाटलं. आरसीसी पेठ संघ बंगला बॉईजनी पुरस्कृत केला होता, कारण 2 ओव्हर्समध्ये आरसीसी पेठ संघाला 27 वाचवायच्या होत्या. आरसीसी पेठ संघ 5-5 ओव्हरमध्ये सुद्धा 27 वाचवतो, पण आज ते त्यांना जमलं नव्हतं. चांगला खेळ करत तुर्बे संघानं आज केला. परंतु इकडे थोडासा मी तर म्हणेन आता चिंताग्रस्त स्थिती सध्याच्या घडीला. सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती, 14 निघाल्या होत्या पहिल्याच ओव्हरमध्ये, असंच वाटलं होतं सहजतेनं या धाबांना मात्र गवसणी घातली जाणार. परंतु सध्याच्या घडीला इक्वेशन आपण पाहिलं तर 7 बॉलमध्ये 22. महत्वाचा चेंडू आहे. इकडे मोठ्या स्ट्रोकसाठी जावं लागेल केवल पाटीलला. आणि ठाकूरचा हा बॉल भिरकावून दिलाय सरळ टेकडीच्या दिशेनं. बॉल सीमा पार, उत्तुंग षटकार. मच नीडेड. गरज होती एखाद्या मोठ्या स्ट्रोकची. आणि कल्पेशचा हा चेंडू आपण पाहतोय समोर दिला होता आणि त्याच्यावर घाव घातलाय अक्षरशः आल्या आल्या. केवल पाटीलनं ठोकलेल्या या षटकारानं अजूनही मॅच बॅलन्स आहे. अजूनही हे लक्ष आटोक्यामध्ये आहे. आता मात्र शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. कल्पेशला एक चेंडू चांगला टाकायचा होता. खरं तर बामणडोंगरी संघाचे समर्थक हेच म्हणत असतील. भूमी 11 वडूनवगर संघ आपण खेळाडू कक्षाकडे हळूहळू या. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यामुळं कोठिवली 11 कोठिवली, जशी मॅच संपेल आपल्याला लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. चला 14 मिनिटांमध्ये 3 षटकं झालेली आहेत. चौथं आणि अंतिम षटक जीत खोत. 16 वाचवायचे आहेत. पहिलाच बॉल आणि बॉल मिड विकेटला सरळ क्षेत्ररक्षक शुभमच्या हातामध्ये. सेफ हँड. बामणडोंगरीचे सुरक्षित हात आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्कारानं करत या खेळाडूचा सन्मान झाला होता. काल चांगली बॅटिंग केली. खरं तर काल बेलवली नाईट स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. आणि काल नानकर संघ दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, कारण नानकर संघानं पहिल्या मॅच मध्ये आरसीसी पेठला पराभूत केलं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये बामणडोंगरीशी सामना, ज्याच्यामध्ये चिकून 6 बॉलमध्ये 26 धावा असताना त्या धावा चेस केल्या होत्या. सुहास शेठ गोंधळी साहेब, आपण आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. पहिल्याच बॉलवर विकेट. कौशल पाटील येतोय मैदानामध्ये. 5-16. ओ लोवर फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय तिकडे, मात्र एक सेकंदाला संदेश आहे त्या ठिकाणी. बॉल अडवतील तोपर्यंत मात्र 1 रन. शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावांची. 15 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 4. असं इक्वेशन बामणडोंगरी की तुर्बे, याची चर्चा सध्याच्या घडीला प्रेक्षकांमध्ये सुरू असताना सुपर मॅच. कमालीचे सामने रंगतात शेलगर नाईट स्पर्धेमध्ये. चांगला बॉल यावेळेस मात्र अपील उड्या. आणि यस, फलंदाज सुद्धा निघालाय. आणि त्याच वेळीकडे मात्र आणखीन एक सफलता जीत कोचच्या नावावर. जीतनं दिला हा दुसरा झटका.
आपल्या षटकामध्ये. फलंदाज बाद होईल केवल पाटील, ज्यानं थोडीशी विजयाची स्वप्न दाखवली होती. एक चांगला षटकार ठोकत खरं तर, परंतु बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न, थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. शेवटचे 3 चेंडू आणि आता गरज आहे ती 15 धाबांची. त्यामुळे बामणडोंगरी संघाच्या विरोधामध्ये थोडासा जरी रिलॅक्स मोडमध्ये आपण आलो ना, शेवटपर्यंत तुम्हाला खेळावं लागतं. मोठ्या संघाची लक्षणंच तशी आहेत. शेवटपर्यंत मॅच सोडायची नाहीये. मॅचचा निकाल काहीही लागला तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत लढायचं. आणि त्याच लढाऊ वृत्तीनं आजपर्यंत मात्र बामणडोंगरी संघाचा खेळ नेहमीच सरस होताना आपण अनेक मैदानामध्ये पाहत आलोय. जीतचा हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. एक चांगला चेंडू जीतनं टाकला या सिच्युएशनला, हा सामना हातामध्ये येऊ शकतो, परंतु मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र निघाला मिडॉनच्या दिशेमध्ये. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. थोडासा सुटकेचा निश्वास आता मात्र बामणडोंगरीकरांनी टाकला असेल, कारण शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आता इकडे मात्र थोडंसं अशक्य प्रयास आव्हान झालंय. थोडासा आवाज क्रीडांगणामध्ये बामणडोंगरीचे सपोर्टर्स इकडे मात्र जमा झालेले दिसतात. मिसक्यूट झालाय फटका. संदेश चेंडू खाली, झेल टिपला, जीतला तिसरी सफलता. सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी केले. आज प्रमुख गोलंदाज आदित्य पाटीलला 2 षटकार बसले होते, परंतु त्यानंतर ओमकार नाईक, आज त्याची रात्रच आहे. आज मेडन ओव्हर फेकलं, फक्त 4 धाबांचं षटक आत्ता टाकलं. त्यानंतर आलेला ओल्ड इज गोल्ड कल्पेश ठाकूरनं सुद्धा पहिल्या 5 बॉलमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं. शेवटच्या बॉलवर षटकार आला होता, तरी सुद्धा 7च धावा त्यानं आपल्या षटकामध्ये मोजल्या आणि त्याचमुळे तुर्बे संघ आता मात्र बागे पडलाय. सुरुवातीला असंच वाटलं होतं सहजतेनं या धाबांचा पाठलाग तुर्बे संघ करणार की काय, कारण आजच्या रात्रीमध्ये आरसीसी पेठ सारख्या बलाढ्य संघाला मात दिली होती. आणि यावेळेचा चेंडू निर्धाव, सामना जिंकलाय रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघानं. वेल प्लेड बॉयज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बामणडोंगरी. आणि चला गोठिवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बामणडोंगरी संघ शेवटची मॅच खेळायची आपल्याला. चला मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल.